ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी। मतिवडे येथील देवांश मनुष्य समाजसेवा निराधार आश्रमचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा। अनाथांच्या नाथांचे कार्य कौतुकास्पद, अभिनेत्री माधुरी पवार यांचे प्रतिपादन। तालुका निपाणी येथील देवांश मनुष्य समाजसेवा निराधार आश्रम या आश्रमाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ज्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी आपल्या स्वकष्टातून आश्रमाला मदत केली अशा सर्व व्यक्तींचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या सोहळ्याला विशेष करून सिने अभिनेत्री माधुरी पवार यांनीही आपली उपस्थिती दर्शवली होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या कार्यक्रमामध्ये सहभागी होत्या। त्या बोलताना म्हणाल्या, पण खरं तर यांना सगळ्यांना मदत करणारे हे सगळे स्टेजवरचे मान्यवर असतील, या सगळ्यांचा सपोर्ट आणि या कार्यक्रमासाठी कोपऱ्यात सुद्धा उभे राहिलेले आणि मगाशी मला आवाज येत होता यू 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 कुठून तरी, हे सगळे तुम्हा सगळ्यांचं खरं तर मी स्वतः स्वागत करते आणि खूप मनापासून या रंगमंचाची आणि देवांश मनुष्य समाजसेवक संस्थेची मी मनापासून आभारी आहे। थँक्यू सो मच। मला इकडे बोलवलं तुम्ही, कारण नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असतो, अफाट गर्दी असते आणि खूप काही लवाजमा असतो, पण त्या कार्यक्रमांपेक्षा आजचा कार्यक्रम हा मला सगळ्यात जास्त आवडतो, कारण मी सगळी माणुसकी जपणारी माणसं आणि ह्या माणुसकी जपणाऱ्या माणसांमध्ये आज उभं राहून मला स्वतःला खूप चांगलं वाटतंय, कलाकार म्हणून स्वतःला म्हणून घेताना। तुम्हा सगळ्यांचे मनापासून खरोखर आभार। थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या प्रेमासाठी आणि तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट की अशीच सेवा, असंच प्रेम देवांश मनुष्य समाजसेवा संस्था याच्यावरती, अमरदादांवरती, त्यांच्या पूर्ण कुटुंबियावरती नेहमी राहू दे। कारण मगाशी बाळ घेऊन आले मी, ते बाळ मला माहित नव्हतं कोणाचं किंवा काय, तर इथंच एक ताई आहे, मला त्यांचं नावही सांगितलं, ज्योती ताई म्हणून आहे, तर त्यांचं जे बाळ आहे त्यांना माहिती नाही की ते बाळ माझं आहे किंवा त्यांचं असं, तर त्यांना माहित नाही ते आई आहेत किंवा काय आहेत, पण त्यांचं बाळ त्यांच्या आई खूप मनाप्रमाणे त्यांच्या बाळाप्रमाणे सांभाळतात। याच्यापेक्षा मोठं मातृत्व कुठं बघता येणार नाही मला असं वाटतं, आणि हे मला इथं बघायला मिळालं ह्या रंगमंचावरती येऊन। तुमच्याकडून खूप मोठी शिकवण घेऊन झाली आहे। थँक्यू सो मच। परत एकदा मनापासून धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद। थँक्यू। या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील होते। त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आश्रमाला लागेल ती मदत करू असा शब्द देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी कागल पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक मोनिका खडके पाटील, महाराष्ट्र पोलीस अंमलदार सरिता तांबेकर मॅडम, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, अप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत अध्यक्ष अन्नपूर्णा पोवार, मैत्री फाउंडेशन इचलकरंजी संस्थापक श्री चंद्रप्रकाश छाजेट, तानाजी कुळवमोड व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सोनू कदम यांनी केले, तर शेवटी आभार संस्थापक अध्यक्ष अमर पवार यांनी मानले। अरे वाह, क्या बात है दोस्तों, जितनी जोरदार तालियां होंगी उतना ही बेहतरीन यहाँ पे प्रोग्राम पेश हो जा रहेगा। पेश करते हैं